जाण्याची बोलले तर आता झालेलीच आहे ना, कारण आता बिनविरोधच झालेले. आता मलाही त्यांचे फोन आले सुनील तटकरे यांचा आणि अनिकेत तटकरे यांचा, की ही जागा बिनविरोध आम्हाला झाली. आता त्यांनी त्यांच्या परीने जे काय त्या उमेदवारांना भेटून सांगितलं असेल काय, आणि त्याच्यामुळे त्यांनी माघारपाळी घेतली असेल. उबाटाचे बाळमाने होते, भारतीय जनता पार्टीचे अरविंद म्हात्रे होते, आणि त्या लोकांचा आम्ही तर कालच घेतला होता आमच्या महेंद्र शेठ दळवींच्या मुलीचा. त्यामुळे आमचा जो मोठे जे काही हे होती ते आम्ही बाजूला झालो होतो. त्याच्यामुळे राहिला होता प्रश्न उबाटाचा आणि शेतकरी कामगार पक्षाचा. आता त्या दोघांनी घेतल्यामुळे ही बिनविरोध झाली असेल. तर त्याचा कशा पद्धतीने शुभेच्छा असतील? नाही, अनिकेत तटकरेंना म्हणजे महायुतीच्या वतीने त्यांना ती जागा मिळालेली आहे, त्याबद्दल त्यांना शुभेच्छा आमच्या. आता आमच्या ज्या ज्या ठिकाणी आहेत, म्हणजे नाशिक आहे, परभणी आहे आणि ठाणे आहे, त्यानंतर यवतमाळ आहे, त्या ठिकाणचे त्यांचे जे काय अर्ज असतील त्यांनी माघारपाळी घ्यावेत. बाकीचे भारतीय जनता पार्टी असतील ते घेतील. मग एखादा काय अपवाद जर दुसरे कोण असेल तर ठीक आहे, पण महायुतीमधला कोणी उमेदवार आमचा एकमेकाचा नसावा ही आमची विनंती आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.